नमस्कार मंडळी. चला तर मग आज म्हटलं काहीतरी नवीन ट्राय करूया. हे मी फर्स्ट टाइम ट्राय करत होती. कढईमध्ये एकीकडे थोडंसं तेल आणि थोडंसं बटर हे घेतलं. त्यामध्ये मी टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट केलेली ती घातली. छान असं परतून घेतलं. एकीकडे थोडंसं दूध घेतलेलं, त्यामध्ये मी बटर चिकन प्रीमिक्स हे मिक्स केलं. छान असं ढवळून घेतलं आणि कढईमध्ये जे आपण मसाला ठेवलेला आहे परतायला, तो एकदम गरम न ठेवता मंद आचेवर ठेवायचा, जेणेकरून आपण ते प्रीमिक्स जर त्यामध्ये टाकलं तर ते फाटायला नको. त्यामुळे मी एकदम स्लो गॅसवर तो मसाला परतायला ठेवला. त्यानंतर तो जे आपण प्रीमिक्स केलेलं हे मिक्स केलं. छान असं ढवळून घेतलं आणि त्यावर ताट ठेवून मस्त असं मंद आचेवर एक वाफ काढून घेतली. छान अशी वाफ काढून घेतल्यानंतर छान असं त्याला तेल पण सुटलेलं आणि वास पण छान येत होता. त्यानंतर मग मी त्यामध्ये चिकन ॲड केलं, जे की मी वाफलवून घेतलेलं ते ॲड केलं. मस्त मिक्स केलं आणि ते पुन्हा मी झाकून ठेवलं, जेणेकरून त्याला छान तेल सुटावं. आणि खरंच वास तर एवढा सुंदर येत होता आणि टेक्स्चर पण खूप छान होतं आणि तेलसुद्धा खूप छान सुटलेलं. बघा किती सुंदर दिसते ते. त्यानंतर मग मी त्यामध्ये जो आपण चिकन वाफलवून घेतलेलं तो स्टॉक होता तो मी मिक्स केला आणि काय सांगू तुम्हाला, एवढा छान वास सुटलेला ना. खरंच एकदम हॉटेलमधलं बटर चिकन कसं असतं तसं. मला कन्सिस्टन्सी थोडी पातळ हवी होती, त्यामुळे मग मी थोडंसं जास्त स्टॉक ॲड केलेला आणि तुम्हाला मी फोटो पण दाखवते. खूप छान दिसत सुद्धा होतं आणि टेस्टला सुद्धा खूप छान. आमच्या घरात तर सगळ्यांना आवडलं. आणि हो, सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला प्लीज विसरू नका.